लोकशाही मराठीच्या बातमीची आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। एमपीसीबीचे चेअरमन सिद्धेश कदम यांनी सूचना दिलेल्या होत्या। तत्काळ जुहू बीचवरचा कचरा साफ करण्याचे आदेश त्यांनी दिलेले होते। तर जुहू बीच लवकरात लवकर स्वच्छ करण्यास आपण सांगितल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता म्हटलेलं आहे। जे आपण तुम्ही दाखवत होता जुहू चौपाटी बीच, जे कचरा आलेला, प्लॅस्टिक आलेलं सगळं ते मी पाहिलं होतं आणि तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून मग त्यासाठी मी एमपीसीबीचे चेअरमन सिद्धेश कदम यांना सूचना केली होती की तात्काळ हा पर्यावरणाशी निगडीत विषय आहे आणि तुमची सगळी टीम लावा, महापालिकेची टीम लावा, काही जे स्वच्छता विभागामध्ये काम करणाऱ्या काही कंपन्या आहेत त्यांची मदत घ्या, लोकांचा सहभाग घ्या आणि जुहू बीच स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे चेअरमन एमपीसीबी सिद्धेश कदम यांनी कोऑर्डिनेट करून जुहू बीच स्वच्छतेला प्रारंभ केलेला आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ही जी काही अभियान जे आहे हे एका दिवसाचं पुरतं मर्यादित न ठेवता सगळेच आपले जे काही बीच आहेत हे समुद्र स्वच्छ असला पाहिजे यासाठी एमपीसीबीने पुढाकार घ्यावा अशा सूचना मी दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।